नमस्कार नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज पाहणार आपण या व्हिडिओमध्ये क्लास FYBSc सेमिस्टर फर्स्ट MTH 112 प्रॅक्टिकल कोर्स ऑन मॅट्रिक्स अल्जेब्राचं प्रॅक्टिकल नंबर 5 च पार्ट 2 आपण पार्ट फर्स्ट मध्ये पाहिलं। पार्ट फर्स्ट मध्ये पण काय पाहिलं तुम्ही? क्वेश्चन नंबर फर्स्ट टू क्वेश्चन नंबर 5 पर्यंत पाहिलं। आता पाहायचं आपल्याला क्वेश्चन नंबर 6 टू क्वेश्चन नंबर 10 पर्यंत। ठीक आहे, पहिल्या पार्ट मध्ये आपण 5 क्वेश्चन घेतले, दुसऱ्या पार्ट मध्ये आपण 5 क्वेश्चन घेणार आहोत प्रॅक्टिकल नंबर 5 चं। तर बघा प्रॅक्टिकल नंबर 5 काय तुमच्या ऍप्लिकेशन ऑफ मॅट्रिसेस टू सॉल्व सिस्टम ऑफ लिनियर इक्वेशन। चला तर आता पाहूया आपण क्वेश्चन नंबर 6 कडे। आता क्वेश्चन नंबर 6 काय आहे तुमच्याकडे? बघा क्वेश्चन नंबर 6, फॉर व्हॉट व्हॅल्यू ऑफ लॅम्बडा द फॉलोइंग इक्वेशन हॅव नॉन झिरो सोल्युशन। बघा तुम्हाला इक्वेशन दिलेले किती? हे 3 इक्वेशन आहे। आता हे जे आहे तुमच्याकडे होमोजेनियस सिस्टम ऑफ लिनियर इक्वेशन आहे। होमोजेनियस का आहे? कारण तुमच्याकडे b इक्वल टू काय आहे? 0। जो b मॅट्रिक्स बनलाय तो कसा आहे? 0। तर तुमच्याकडे काय झालं? होमोजेनियस सिस्टम ऑफ लिनियर इक्वेशन। बघा x इक्वल टू 0 झाला तुमच्याकडे सिस्टम ऑफ लिनियर इक्वेशन। याचं बघा नॉन झिरो सोल्युशन, झिरो सोल्युशन कधी असतं? बघा x इक्वल टू याला म्हणतो आपण झिरो सोल्युशन, आणि दुसरा आहे x इज नॉट इक्वल टू 0, याला म्हणतो आपण झिरो सोल्युशन। याला दुसरं नाव आहे ट्रिवियल किंवा युनिक सोल्युशन। इथं बघा इथं काय तुमच्याकडे नॉन ट्रिवियल किंवा तुमच्याकडे याला म्हणतो आपण इन्फिनाइट सोल्युशन। ओके, आता इथं बघा नॉन झिरो सोल्युशन, याला दुसरं पण नाव आहे नॉन झिरो सोल्युशन, आणि याला दुसरं नाव झिरो सोल्युशन। बघा आपल्याला काय विचारलं त्यांनी? नॉन झिरो सोल्युशन। तर यासाठी बघा x इक्वल टू 0 जर असेल, हे कधी येतं तुमच्याकडे? डिटर्मिनंट नॉट इक्वल टू 0 आला तर आपण म्हणतो काय? त्याचं झिरो सोल्युशन आहे, त्याचं युनिक सोल्युशन आहे, ट्रिवियल आहे, आणि x इक्वल टू 0। बघा एक डिटर्मिनंट काढला तर जर डिटर्मिनंट नॉट इक्वल टू 0 आला तर आपल्याकडे झिरो सोल्युशन येतं, युनिक सोल्युशन येतं, आणि त्याला आपण ट्रिवियल म्हणतो। दुसरं आहे जर डिटर्मिनंट हा इक्वल टू 0 झाला तर आपण काय म्हणतो? नॉन झिरो सोल्युशन, इन्फिनाइट सोल्युशन, नॉन ट्रिवियल सोल्युशन, आणि x इज नॉट इक्वल टू 0। तर आपल्याकडे काय नाही विचारलं? नॉन झिरो सोल्युशन म्हणजे आपल्याला काय घ्यावं लागेल? बघा नॉन झिरो सोल्युशन साठी काय कंडिशन आहे इथं तुमच्याकडे? की डिटर्मिनंट इक्वल टू 0। मग आपल्याला काय करायचंय की व्हॉट व्हॅल्यू ऑफ लॅम्बडा, तर लॅम्बडाची व्हॅल्यू काढायची आपल्याला। तर बघा पहिलं इथं याला कन्वर्ट केला आपण सिस्टम ऑफ लिनियर इक्वेशन मध्ये, मॅट्रिक्स फॉर्म मध्ये। तर काय आलं तुमच्याकडे? बघा कोएफिशिएंट हा x1 चा कोएफिशिएंट, हा x2 चा, आणि हा x3 चा कोएफिशिएंट। हा तुमच्याकडे x मॅट्रिक्स, हा असतो b मॅट्रिक्स। तर मी कन्वर्ट केलं तर बघा इथं x इक्वल टू 0 आला, से मॅट्रिक्स मानला आपण। तर हा काय झाला तुमच्याकडे? होमोजेनियस सिस्टम ऑफ लिनियर इक्वेशन। का? कारण b इक्वल टू 0 मॅट्रिक्स आहे। आता बघा आपण काय घेणार आहे की तुमच्याकडे नॉन झिरो सोल्युशन पाहिजे, तर आपल्याकडे डिटर्मिनंट इक्वल टू 0 घ्यायचं आहे। तर पहिले डिटर्मिनंट काढूया। डिटर्मिनंट काढायचं तर डिटर्मिनंट काय तुमच्याकडे? लॅम्बडा हा बाकीचं दिस इंटू दिस, बघा हा प्लस, हा मायनस, आणि हा प्लस। तर इथं काय तुमच्याकडे? लॅम्बडा इंटू लॅम्बडा, लॅम्बडा स्क्वेअर। बघा पहिला लॅम्बडा घेतला, लॅम्बडा स्क्वेअर मायनस -1 इंटू -1 +1। ओके, परत -1 मायनस काय झाला? +1। आता तुमच्याकडे काय इथं +1 पाहिजे, आणि परत काय तुमच्याकडे इथं याचं कॅल्क्युलेशन करा। हे कॅल्क्युलेशन केल्यानंतर तुमच्याकडे आलं बघा लॅम्बडा -2 आणि लॅम्बडा +1 चा स्क्वेअर। तर आपल्याला काय करायचंय की बघा नॉन ट्रिवियल सोल्युशन कधी असतं तुमच्याकडे? की डिटर्मिनंट इक्वल टू 0। तर डिटर्मिनंट किती आलाय? लॅम्बडा -2 आणि लॅम्बडा +1 चा स्क्वेअर इक्वल टू 0। जर त्यांनी झिरो सोल्युशन विचारला असता तर आपण डिटर्मिनंट नॉट इक्वल टू 0 घेतला असता, पण त्यांनी नॉन ट्रिवियल विचारलंय किंवा नॉन झिरो विचारलंय, तर आपल्याकडे काय डिटर्मिनंट इक्वल टू 0। तर डिटर्मिनंट आलाय हा। तर बघा इथं तुमच्याकडे 3 रूट आले, हा पहिला रूट आणि इथं 2 रूट। ओके, मग आपण पहिला रूट इक्वल टू 0 बघा, लॅम्बडा -2 इक्वल टू 0, लॅम्बडा +1 चा स्क्वेअर इक्वल टू 0। तर काय तुमच्याकडे? लॅम्बडा इक्वल टू 2, कारण हा -2 आहे, इकडे आलो काय झाला? प्लस, आणि लॅम्बडा +1 इक्वल टू 0, देन लॅम्बडा इक्वल टू हा +1 इकडे आलो काय होईल? -1। म्हणजे बघा तुमच्याकडे लॅम्बडा इक्वल टू 2 साठी आणि लॅम्बडा इक्वल टू -1 साठी तुम्हाला काय येतं? नॉन ट्रिवियल सोल्युशन, आणि त्यालाच म्हणतो आपण नॉन झिरो सोल्युशन। ओके, मग आपल्याला लॅम्बडाची व्हॅल्यू काढायची होती, तर लॅम्बडाची व्हॅल्यू आपण काढली। आता पाहूया आपण क्वेश्चन नंबर 7। चला तर पाहूया आता आपण क्वेश्चन नंबर 7। बघा क्वेश्चन नंबर 7 मध्ये काय विचारलं तुम्हाला की सॉल्व द सिस्टम ऑफ लिनियर इक्वेशन। तुम्हाला लिनियर इक्वेशन दिलेले 1, 2 आणि 3, 3 लिनियर इक्वेशन दिलेले तुम्हाला, आणि विचारलं काय की सॉल्व ऑफ सिस्टम लिनियर इक्वेशन। याचा मिनिंग काय होतो की आपल्याला काय करायचं आहे
की याचं एक्स वाय झेड ची व्हॅल्यू काढायची आहे बघा. ए एक्स इक्वल टू बी तुमच्याकडे नॉन होमोजेनियस सिस्टीम ऑफ लिनियर इक्वेशन असेल, नॉन होमोजेनियस. याचा मिनिंग काय होतो, तुमच्याकडे याला सोल्युशन भेटतो किंवा भेटत नाही. कन्सिस्टन्सी किंवा इनकन्सिस्टन्सी. ओके, कन्सिस्टन्सी म्हणजे काय, रँक ऑफ ए इक्वल टू रँक ऑफ ए टू बी जर इक्वल असेल तर आपण म्हणतो त्याला कन्सिस्टन्सी. म्हणजे याचा काय, इट हॅज अ सोल्युशन. इथं काय तुमच्याकडे रँक ऑफ ए इज नॉट इक्वल टू रँक ऑफ ए टू बी जर असेल तर आपण म्हणतो त्याला काय, इनकन्सिस्टन्सी म्हणजे नो सोल्युशन. ठीक आहे. तर पहिलं बघा, आता इथं जर सोल्युशन असेल तर याचे पण दोन टाईप आहेत. एक तर युनिक सोल्युशन असेल किंवा एक तर काय असेल तुमच्याकडे इन्फिनाइट सोल्युशन. बघा युनिक सोल्युशन म्हणजे काय, तुमच्याकडे रँक ऑफ ए इक्वल टू रँक ऑफ ए टू बी जर इक्वल टू एन आला, म्हणजे जेवढे व्हेरिएबल आहेत तेवढी जर रँक आली तर आपण म्हणतो युनिक सोल्युशन. पण रँक ऑफ ए इक्वल टू रँक ऑफ ए टू बी इक्वल टू आर लेस दॅन एन, जर रँक तुमच्याकडे जेवढे व्हेरिएबल त्याच्यापेक्षा कमी आली तर आपण म्हणतो त्याला इन्फिनाइट सोल्युशन. चला आता सॉल्व्ह करूया आपण याचं. बघा गिवन 3 इक्वेशन आहेत तुमच्याकडे, फर्स्ट, सेकंड आणि थर्ड. आता आपण काय करणार याला, की पहिलं सिस्टीम ऑफ लिनियर इक्वेशन मध्ये कन्वर्ट करणार. ए एक्स इक्वल टू बी मॅट्रिक्स फॉर्म मध्ये. तर ए म्हणजे काय, तुमच्याकडे कोएफिशिएंट मॅट्रिक्स असतो. हा एक्स चा कोएफिशिएंट, हा वाय चा आणि झेड चा. हा तुमच्याकडे एक्स असतो, हा इक्वल टू बी. याच्यात बघा आता ऑगुमेंटेड मॅट्रिक्स. ऑगुमेंटेड मॅट्रिक्स काय राहतो तुमच्याकडे, की ए टू बी इक्वल टू ए मॅट्रिक्स आणि बी मॅट्रिक्स मिक्स करायचं आहे. तर 2 1 -1 1 -2 3 -1 3 आणि -4 त्याला मिक्स केलं मी. आता किती मिक्स करा बघा, -1 9 आणि 12 -12. आता हा काय आला तुमच्याकडे ऑगुमेंटेड मॅट्रिक्स. आता आपल्याला काय करायचं बघा, सोल्युशन आहे की नाही चेक करायचं तर आपल्याला काय करावं लागतं, पहिलं रँक काढायची असते. कुणाची रँक, रँक ऑफ ए आणि रँक ऑफ ए टू बी. हे जर दोन इक्वल असेल तर याला सोल्युशन भेटतो. तर चला पहिलं रँक काढा. बघा रँक साठी आपल्याकडे डायगोनल एलिमेंटच्या खालचे 0 बनवायचे आपल्याला. दिस इज डायगोनल एलिमेंट. आता त्याचे खालचे 0 बनवायचे म्हणजे कोण, हा 1, हा -1 आणि हा 3 ला 0 बनवायचा. तर बघा पहिलं आपण असं करू शकतो काय, की हा जो 1 आहे तो फर्स्ट पोझिशनला आता आपण इंटरचेंज करूया, हा R1 आणि हा इकडे इंटरचेंज करूया. म्हणजे आपण फर्स्ट पोझिशनला जर आपण 1 घेतला तर आपल्या कॅल्क्युलेशनला इझी जातं. म्हणून मी काय करतो, R1 इंटरचेंज R2. तर काय तुमच्याकडे इथं ए टू बी इज इक्वॅलंट टू किती 1 -2 3 आणि इथं काय तुमच्याकडं 9. नंतर बघा 2 1 -1 -1 3 आणि -4. ओके. आता इथं काय इंटरचेंज केलं बघा, 9 वरती जाईल -1 आणि इथं -12. आता बघा डायगोनल एलिमेंटच्या खालचे आपल्याला 0 बनवायचे. तर पहिला कुणाला, R2 ला 0 बनवायचा आहे, R3 ला 0 बनवायचा आहे, वापर करायचा आपल्याला R1 चा. तर पहिला काय तुमच्याकडे बघा, R2 चेंजेस R2 वापर करायचा आपल्याला R1 चा. अँड सिमिलरली R3 चेंजेस R3 वापर करायचा आपल्याला R1 चा. बघा मी दोन्ही प्लस देऊन टाकतो. आता बघा दोन्ही जर प्लस असेल तर आपण काय घेतो, मायनस. दोन्ही जर मायनस असेल तर आपण मायनस घेतो. एक प्लस एक मायनस असेल तर आपण प्लस घेतो. आता बघा दोन्ही पण प्लस आहे तर आपल्याला काय घ्यावं लागेल, मायनस. किती, -2. आणि इथं बघा एक प्लस एक मायनस आहे तर आपल्याला प्लसच घ्यावं लागेल. म्हणजे काय तुमच्याकडे R3 आणि R1 ची ऍडिशन. चला ए टू बी इज इक्वॅलंट टू R1 मध्ये नो चेंजेस 1 -2 3 अप टू 9. आता बघा R2 मध्ये काय, R1 ला किती मल्टिप्लाय केलं मी, -2 ने आणि ऍड करायचं तर किती 0. परत सेम -2 इंटू -4 किती तुमच्याकडे, -2 + 4 आणि 1 किती 5. परत -2 इंटू 3 -6 -1 -7 आणि परत किती -2 इंटू 9 -18 हा -19. ठीक आहे. आता लास्टचा तुमच्याकडे दोघांची ऍडिशन करायची R3 आणि R1 ची. तर किती येईल तुमच्याकडे 0 -2 आणि +3 किती 1. नंतर 3 आणि -4 -1 9 आणि -12 किती तुमच्याकडे -3. अशा पद्धतीने तुमच्याकडे काय झालं हे. आता परत सेम बघा इथं काय करायचं आपल्याला, की हा इथं 0 बनवायचा आपल्याला. किती, हा 0 बनवायचा. तर आपण 0 कसं बनवू शकतो, की या 5 चा वापर करून आपल्याला 0 बनवायचा आहे. तर कसं 0 करू शकतो आपण या 1 ला, तर असं बी करू शकतो का, इथं इंटरचेंज केलं तरी चालतं.
कारण आपल्याला काही अडचण नाही, फक्त आपलं काय टार्गेट आहे की डायगोनल एलिमेंटच्या खालचे 0 बनवायचे. मग आपण असं पण करू शकतो काय, R2 इंटरचेंज R3 करू शकतो, किंवा आपण असं करू शकतो क्रॉस मल्टिप्लिकेशन काय R3 आपल्याला काय करायचं, R3 चेंजेस R3 किती आहे आणि R2 सॉरी. आता R3 किती तुमच्याकडं, R3 0 करायचं तर 1 आहे, आणि इथं किती तुमच्याकडं R2 किती आहे 5. मग आपण असं करू शकतो काय, R3 चेंजेस 5 इंटू R3 आणि मायनस R2. का केलं मी, की जर आपल्याकडे भाग जात नसेल तर आपण याला काय केलं, ह्या R2 ला आणि R3 ला बघा, R2 ला काय R3 ला किती मल्टिप्लाय केलं 5 ने, आणि दोघांचं सबट्रॅक्शन केलं. असं पण करू शकतो, इंटरचेंज करण्यापेक्षा एकच येतो आन्सर. चला तर आपण काय करूया, इथं आपल्याला दोन्ही करता येतं पण आपण इंटरचेंज करूया. इथं 1 घेऊन जाऊया वरती, आपण काय करूया इथं इंटरचेंज R3 आणि R2 चा इंटरचेंज करा. काय तुमच्याकडं 1 -2 3 आणि 9, नंतर बघा 0 1 -1 आणि -3, नंतर 0 5 -7 आणि -19. ओके, आता आपल्याला काय करायचं आहे की या 5 ला 0 बनवायचं आहे या 1 चा वापर करून, म्हणजे R2 आणि हा R3 झाला. आता कोण R3 चेंजेस R3 वापर करायचा R2 चा. बघा दोन्ही पण प्लस असेल तर आपण काय करतो, मल्टिप्लाय करतो. सांगा इथं किती 1 -2 3 9 0 1 -1 -3. ओके, आता काय करायचं आपल्याला इथं बघा, R2 ला किती मल्टिप्लाय केलं -5 ने, तर 0 हा 0, परत -5 इंटू -1 +5 -7 किती -2, परत -3 इंटू -5 15, आणि 15 आणि हा किती तुमच्याकडे -4. आता आपल्याला रँक काढायची बघा. इथून आलं का हे डायगोनल एलिमेंट, बघा डायगोनल एलिमेंटच्या खालचे 0, म्हणजे पहिला आपण काय करणार, एवढा पार्ट आपल्याकडे काय असतो A, इतका पार्ट. तर रँक ऑफ A इक्वल टू किती आला तुमच्याकडं 3, नंबर ऑफ नॉन झिरो 1 2 3 याचं झालं. आता रँक ऑफ एस टू बी काढायचं आपल्याला. एस टू बी इक्वल टू बघा 1 2 आणि 3, म्हणजे रँक ऑफ एस टू बी पण किती आला तुमच्याकडं 3 आला. ठीक आहे, आता हे 3 आला म्हणजे काय तुमच्याकडे रँक ऑफ ए इक्वल टू रँक ऑफ एस टू बी इक्वल आला किती आला 3. आता नंबर ऑफ व्हेरिएबल किती आहे 3, तर इट हॅज किती युनिक सोल्युशन. आता युनिक सोल्युशन आलं तर आपल्याला सोल्युशन काढायचं आहे. तर बघा या इक्वेशनला परत आपल्या याच्यामध्ये मांडा. चला इथं पहिलं इक्वेशन, इथून पहिलं इक्वेशन भेटेल किती x - 2y + 3z = 9. ठीक आहे, दुसरा किती y - z = -3, लास्ट किती तुमच्याकडं -2z = -4. ठीक आहे, बाकी बघा इथं काय, कारण पहिल्या इक्वेशन मध्ये तुमच्याकडं पूर्ण होते, दुसऱ्या इक्वेशन मध्ये एक्स नाहीये कारण 0x आहे, आणि तिसऱ्या इक्वेशन मध्ये तुमच्याकडे 0x + 0y. तर इथून तुम्हाला z = भेटते डायरेक्ट, z = -4/-2 = 2. तर z = किती आला तुमच्याकडे +2 व्हॅल्यू आली. तर z = 2 जो आहे ते इक्वेशन नंबर 2 मध्ये पुट करा. तर पुट z = 2 इन इक्वेशन नंबर 2. तर किती तुमच्याकडे y - z ची व्हॅल्यू किती आहे 2 = -3. या इक्वेशन मध्ये पुट केला आपण. तर y = -3 आणि हा इकडे आला +2 झाला. देन y = किती -1. बघा z ची व्हॅल्यू 2 भेटली, y ची व्हॅल्यू -1 भेटली. आता आपल्याला लास्ट काय राहिलं तुमच्याकडे की x ची व्हॅल्यू काढायची आहे. तर x ची व्हॅल्यू काय, पुट द व्हॅल्यू ऑफ y = -1 अँड z = 2 इन इक्वेशन 1. तर पुट करायचं बघा इक्वेशन 1 मध्ये, इक्वेशन 1 कुठं आहे तुमच्याकडे हे, तर काय तुमच्याकडे x - 2 इंटू y ची व्हॅल्यू किती आली -1 प्लस 3 इंटू y z ची व्हॅल्यू 2 = 9. आता कॅल्क्युलेशन करा फक्त x. आता -2 इंटू -1 प्लस 2 प्लस 2 इंटू 3 6 = 9. तर x 2 + 6 किती 8 = 9. देन x हा 8 इकडे आला तर 9 - 8 देन x = 1. तर आपल्याकडे बघा काय आलं, x = काय असतो आपल्याकडं x y z. तर x ची व्हॅल्यू किती आली तुमच्याकडे 1, y ची व्हॅल्यू -1 आणि z ची व्हॅल्यू आली 2. अशा पद्धतीने आपण हे कन्सिस्टन्सी आहे
युनिक सोल्युशन आहे आणि आपण त्याची व्हॅल्यू काढलेली आहे. ठीक आहे, तर तुम्ही काय करा, याच्यामध्ये सेम प्रोसेस आहे. तुम्ही ज्या मॅट्रिक्स पासून रँक काढली, इथं बघा, इथून या मॅट्रिक्स पासून रँक काढली, त्याला परत इक्वेशन मध्ये कन्वर्ट केलं. इक्वेशन मध्ये कन्वर्ट केलं तर एक एक व्हॅल्यू भेटत गेल्या. जसे जसे व्हॅल्यू भेटत गेल्या तसं तसं आपण इक्वेशन मध्ये पुट करत गेलो. ठीक आहे, आता आपण पाहूया क्वेश्चन नंबर. चला तर आपण पाहूया आता क्वेश्चन नंबर 8. बघा क्वेश्चन नंबर 8 मध्ये काय सांगितलंय, कन्सिडर द सिस्टीम ऑफ लिनियर इक्वेशन. बघा क्वेश्चन नंबर 7 सेम आहे. 2x plus 4y minus z equal to -1, x minus 2y plus 3z equal to 9, minus x 3y minus 4z equal to -12. त्यांनी विचारलं काय, राइट द मॅट्रिक्स फॉर्म्स ऑफ सिस्टीम ऑफ लिनियर इक्वेशन अँड फाइंड इट्स नॉर्मल फॉर्म अँड सॉल्व इट. बघा नॉर्मल फॉर्म मध्ये आपल्याला कन्वर्ट करायचं आहे आणि तिथून आपल्याला एक्स वाय झेड ची व्हॅल्यू काढायची आहे. त्याच्यामध्ये फक्त सेम प्रोसेस आहे. बघा काय तुमच्याकडं की सिस्टीम ऑफ लिनियर इक्वेशन मध्ये आपण काढला, आपण आर्ग्युमेंटेड मॅट्रिक्स काढला. आर्ग्युमेंटेड मॅट्रिक्सला कन्वर्ट करायचं आहे नॉर्मल फॉर्म मध्ये. तर आपण कसं करतो, पहिलं 1 आणतो फर्स्ट पोझिशनला, या 1 चा वापर करून 0 करतो. बघा ठीक आहे, आता काय करायचं, आपल्याला फक्त रो ऑपरेशन वापरायचं. ज्यावेळेस आपण कॉलम ऑपरेशन वापरतो, या 1 चा वापर करून समोरचं 0 बनवायचं. आता दुसरं काय, बघा दुसऱ्या पोझिशनला 1 आणायचं. दुसऱ्या पोझिशनला 1 आणल्यानंतर या 1 चा वापर करून हा 0 बनवायचा, या 0 बनवायचं. बघा इथं कॉलम ट्रान्सफॉर्मेशन वापरायचं नाही आपल्याकडे. काय आहे, कारण आर्ग्युमेंटेड मॅट्रिक्स मध्ये जो बी मॅट्रिक्स आहे तिथं फक्त एकच कॉलम आहे. तर दुसरा आहे बघा, परत इथं 1 आणायचं आणि नंतर वरची आपल्याला 0 करायचे या 1 चा वापर करून. म्हणजे काय केलं आपण, पहिलं बघा हा 1 आला फर्स्ट पोझिशनचा, या 1 चा वापर करून हे 2 0 बनवले. परत सेम आपल्याला हा 1 आणायचंय दुसऱ्या पोझिशनला, परत या 1 चा वापर करून हा 0 बनवायचा आणि हा 0 बनवायचा. तिसरा आपल्याला थर्ड पोझिशनला हा 1 आणायचंय, त्याच्या वरचे 2 0 बनवायचे. ज्यावेळेस आपल्याला नॉर्मल फॉर्म येईल, त्यावेळेस नॉर्मल फॉर्म आल्यानंतर तुम्हाला तिथून डायरेक्ट एक्स वाय झेड च्या व्हॅल्यू भेटतील. ठीक आहे, कारण का बघा हा काय तुमच्याकडे इथून डायरेक्ट इक्वेशन कसं येईल, हा एक्स इक्वल टू तुमच्याकडे नॉर्मल फॉर्म असेल इकडे काहीतरी. बघा इकडे नॉर्मल फॉर्म असेल, सपोज ए आला, हा बी आला, हा सी आला असं म्हणून. बघा इथं डायरेक्ट काय तुमच्याकडे 0 एक्स बाकी 0 वाय इक्वल टू ए, परत इथं दुसरं वाय इक्वल टू बी आणि झेड इक्वल टू सी. डायरेक्ट तुम्हाला व्हॅल्यू भेटून जाईल इथं. ठीक आहे, आता आपण याला नॉर्मल फॉर्म मध्ये कन्वर्ट करूया. पहिलं गिवन सिस्टीम ऑफ लिनियर इक्वेशन 2x plus y minus z equal to -1, नंतर x minus 2y plus 3z equal to 9, minus x plus 3y minus 4z equal to -12. हे तीन इक्वेशन आहे. त्याला सिस्टीम ऑफ लिनियर इक्वेशन मध्ये कन्वर्ट केलं मी. तर तुमच्याकडे बघा हा कोएफिशियंट x चा कोएफिशियंट, हा y चा कोएफिशियंट, हा z, हा तुमच्याकडे x मॅट्रिक्स असतो आणि हा तुमच्याकडे b मॅट्रिक्स. तर हा तुमच्याकडे आता आर्ग्युमेंटेड मॅट्रिक्स आला. तर आर्ग्युमेंटेड मॅट्रिक्स आल्यानंतर बघा पहिला आपल्याला काय, फर्स्ट पोझिशनला 1 आणायचं. तर फर्स्ट पोझिशनला 1 कधी येईल तुमच्याकडे, हा जो 1 आहे तो आपण अल्टरनेट करूया, म्हणजे इंटरचेंज करूया. तर फर्स्ट पोझिशनला आपल्याला काय आणायचंय, R1 आणायचंय. तर किती, R1 इंटरचेंज काय तुमच्याकडे R2. तर आता इथे या डायरेक्ट घेतो मी, किती 1 minus 2 3 आणि हा आला तुमच्याकडे 9. तर 2 1 minus 1 आणि हा आला तुमच्याकडे 9 सॉरी -1. नंतर -1 3 -4 आणि हा आला तुमच्याकडे -12. ओके, आता बघा या 1 चा वापर करून, हा फर्स्ट पोझिशनला 1 आला, तर 1 चा वापर करून आपल्याला खालचे 2 0 बनवायचे. तर किती तुमच्याकडे, हा R1 आहे, हा R2 आणि हा किती आहे R3. सेम आता तुमच्याकडे काय ना, R2 चेंजेस R2 आणि वापर करायचा आपला R1 चा. दोन्ही पण प्लस असेल तर आपण -2 घेतो अँड R3 चेंजेस R3 आणि वापर करायचा आपल्याला R1 चा. बघा एक प्लस एक मायनस आहे, तर आपण प्लस घेतला आणि +1 -1 0 होऊन जातो. चला तर कॅल्क्युलेशन करूया. R1 मध्ये नो चेंजेस, 1 -2 3 आणि तर 9. आता बघा R1 ला किती मल्टिप्लाय केलं मी, -2 ने आणि ऍड करायचं. तर किती तुमच्याकडे 0, परत -2 इंटू -2 +4 आणि हा झाला 5, परत 3 इंटू -2 -6 आणि -7, परत तुमच्याकडे 9 इंटू -2 -18 आणि हा आला तुमच्याकडे -19. ओके, आता परत काय तुमच्याकडं की दुसरा आहे -1 आणि हे 0. आता बघा इथं R1 ला 0, परत -2 3 1 3 -4 -1 आणि लास्टचा 9 -12. बघा 9 -12 किती, -3. आता बघा इथं आपल्याकडे काय झालं की फर्स्ट पोझिशनला आपण 1 आणलं, त्याच्या खालचे आपण 0 बनवले. आता आपल्याला दुसऱ्या पोझिशनला 1 आणायचंय. तर दुसऱ्या पोझिशनला 1 कसा आणू शकतो आपण, इंटरचेंज करा. हा तुमच्याकडे R2 आहे
आणि हा R3 आहे. तर आपलं टार्गेट आहे की आता या सेकंड याला आपल्याला 1 आणायचंय 5 च्या जागी. तर आपण काय करू शकतो, इंटरचेंज करू शकतो. तर काय तुमच्याकडं R2 इंटरचेंज R3 केलं मी. तर काय इंटरचेंज केल्यानंतर 1 -2 3 आणि 9 0 1 -1 आणि -3. तर 0 5 -7 आणि -19. बघा झाला. आता बघा फर्स्ट पोझिशनला 1 आलं, दुसऱ्या पोझिशनला 1 आलं. आता आपल्याला काय करायचं आहे, त्या R1 R2 आणि हा R3. आता या 1 चा वापर करून हा 2 0 बनवायचा आहे, या 1 चा वापर करून 5 0 बनवायचा आहे. तर कसं आहे तुमच्याकडं R2 आता R1 बघा या -2 ला 0 बनवायचं. तर कोण R1 चेंजेस R1 वापर करायचा मला R2 चा. सेम R3 चेंजेस R3 आणि वापर करायचा मला R2 चा. कारण 1 कुठे आहे तुमच्याकडे R2 मध्ये आहे, म्हणून आपण R2 चा वापर करायचा आहे. चला मग मी तर किती तुमच्याकडं R1 किती आहे -2 आणि R2 किती आहे 1. तर 1 + 1 मायनस असेल तर किती मल्टिप्लाय करा 2 ने. परत सेम इथं तुमच्याकडे R3 किती आहे 5 आणि R2 किती आहे 1. तर कशाने मल्टिप्लाय करा -5 ने. तर करा इथं कॅल्क्युलेशन. आता R1 मध्ये R1 मध्ये आता काय तुमच्याकडे R2 मध्ये नो चेंजेस -3. आता काय करायचं आपल्याला बघा R1 ला किती R2 ला किती मल्टिप्लाय करायचं आहे 2 ने आणि ऍड करायचं आपल्याला कोणा बरोबर R1 बरोबर. तर करा किती 1 × 2 हा झाला तुमच्याकडे 0. परत -1 × 2 -2 + 3 1. परत -3 × 2 -6 + 9 किती तुमच्याकडे 3. आता लास्टला R2 ला किती मल्टिप्लाय करायचं आहे -5 ने आणि ऍड करायचं आपल्याला R3 बरोबर. तर किती तुमच्याकडे -5 × 1 0 0. परत -5 × -1 +5 आणि -2. परत सेम R1 ला किती मल्टिप्लाय R2 ला किती मल्टिप्लाय करायचं -5 आणि हा किती आला तुमच्याकडे -4. अशा पद्धतीने आला आपल्याकडे. बघा काय आलं तुमच्याकडं हा 1 चा 1 त्याच्या खालचे 0. परत हा 1 बनवला त्याच्या खालचे 0 वरचे 0. आता आपलं दुसरं टार्गेट काय आहे, या पोझिशनला आपल्याला 1 आणायचं आहे. ठीक आहे. तर 1 कसं आणू शकतो तुम्ही कसं बी करा. तर जर मी हा तुमच्याकडे R3 आहे, या इथं मला 1 आणायचं तर मी R3 डिवाइड बाय -2 करू शकतो. पुढची स्टेप काय R3 डिवाइडेड बाय -2. तर किती तुमच्याकडे 1 0 1 3 0 1 -1 नंतर -3 तर 0 0 -2 ने डिवाइड केला 1 आणि इथं -2 ने डिवाइड केला 2 आला आपलं. आता आपल्याला काय करायचं आहे बघा या 1 चा वापर करून मला हे वरचा 1 0 करायचा आहे आणि हा 1 0 करायचा आहे. या 1 चा वापर म्हणजे R3 चा वापर करायचा आता आणि मला 0 करायचा R2 आणि R1. ठीक आहे. तर करा इथं. आता कोण तुमच्याकडं R2 चेंजेस R2 आणि वापर करायचा आहे मला R3 चा. बघा 1 ज्या पोझिशनला असेल ज्या रो मध्ये असेल तो वापरायचा आहे अँड. परत सेम कोण तुमच्याकडं R1 चेंजेस R1 वापर करायचा मला R3. R3 का वापर करतोय मी कारण माझ्याकडे 1 कुठे आहे तुमच्याकडे R3 मध्ये आहे. मग आता 1 चा वापर करून सांगा. बघा 1 R3 मध्ये आहे आणि R1 0 करायचं आहे. तर किती दोन्ही प्लस आहे तर आपल्याला काय घ्यावं लागेल -1. परत सेम तुमच्याकडं R1 किती आहे आपल्याकडं पहिलं R2 किती आहे तुमच्याकडे -1 होता. तर आपल्याला इथं प्लस घ्यावं लागेल. 1 + 1 मायनस आहे मी वरचं करून टाकलं. तर दोघांची काय केली मी ऍडिशन आणि इथं घ्यावं लागेल आपल्याला काय -1 कारण R1 बी प्लस आहे R3 पण प्लस आहे. तर इथं R3 मध्ये नो चेंजेस 0 0 1 2. आता बघा R1 मध्ये आता काय करायचं आपल्याला R3 ला किती मल्टिप्लाय करायचं पहिलं R2 आणि R3 ची ऍडिशन करायची. तर किती तुमच्याकडं 0 1 नंतर किती 0 आणि आता दोघांची ऍडिशन करायची -3 2 किती -1. सेम आता आपल्याला R1 चेंजेस करायचं तर R3 ला किती मल्टिप्लाय केलं मी -1 ने आणि ऍड करायचं आपल्याला R1 बरोबर. तर किती तुमच्याकडे 1 × 0 1 परत 0 ला 0. आता इथं किती तुमच्याकडे -1 × किती मल्टिप्लाय केलं मी याला -1 × +1 0. परत सेम -1 × 2 -2 आणि +3 किती तुमच्याकडे 1 आलं. आता इथून डायरेक्ट तुम्हाला बघा XYZ चे व्हॅल्यू आपण जर याला इक्वेशन बघा नॉर्मल फॉर्म मध्ये आला. इट इज अ नॉर्मल फॉर्म मध्ये
नॉर्मल फॉर्म मध्ये कन्वर्ट केला आपण नॉर्मल फॉर्म मध्ये, तर नॉर्मल फॉर्म मध्ये हा ए आला, तर आपण बघा एवढा इक्वेशन जर कन्वर्ट केलं तर काय काय तुमच्याकडं x प्लस 0y प्लस 0z इक्वल टू 1. दॅट मीन्स तुमच्याकडे x इक्वल टू किती आला 1. तर दुसऱ्या इक्वेशन मध्ये काय तुमच्याकडं 0x प्लस 1y प्लस 0z इक्वल टू -1. दॅट मीन्स डायरेक्ट y इक्वल टू किती आला -1. आता लास्ट किती तुमच्याकडे 0x प्लस 0y प्लस किती तुमच्याकडे 1z इक्वल टू 2. तर इथून डायरेक्ट z इक्वल टू किती आला 2 आला. तर बघा x इक्वल टू x y z इक्वल टू सेम किती 1 -1 आणि 2. आपण मागचा क्वेश्चन पण सेम काढला होता. x व्हॅल्यू किती आली होती 1, y ची व्हॅल्यू -1 आणि z ची व्हॅल्यू 2. बघा कोणत्याही मेथडनी करा x y z ची व्हॅल्यू आपल्याला सेम येतील. बघा नॉर्मल फॉर्मनी केलं मी तरी पण माझा आन्सर किती आला सेम. परत सांगतो नॉर्मल फॉर्म कसं कन्वर्ट केलं आपण. पहिल्या पोझिशनला 1 आणलं, या 1 चा वापर करून खालचे 0 बनवले. ओके. दुसऱ्या पोझिशनला 1 आणलं, दुसऱ्या पोझिशनला 1 आणल्यानंतर त्याच्या खालचा 0 बनवला आणि त्याच्या वरचा 0 बनवला. थर्ड मध्ये आपल्याला हा 1 आणलाय थर्ड पोझिशनला, या 1 चा वापर करून वरचे 2 0 बनवले. ठीक आहे. आणि लास्टला जे राहिला आपल्याकडे नॉर्मल फॉर्म आपलं बी मॅट्रिक्स, तो बघा पहिला x ची व्हॅल्यू असते, दुसरी y ची व्हॅल्यू आणि तिसरी z ची व्हॅल्यू. अशा पद्धतीने आपण क्वेश्चन नंबर 8 पाहिलाय. आता क्वेश्चन नंबर 9 पाहूया आपण. चला तर क्वेश्चन नंबर 9 मध्ये येऊया. बघा क्वेश्चन नंबर 9 मध्ये काय विचारलंय त्यांनी की इन्व्हेस्टिगेट फॉर व्हॉट व्हॅल्यू ऑफ लॅम्बडा आणि म्यू द सिस्टीम 2x प्लस 3y प्लस 5z इक्वल टू 9. हे दिले आपल्याला किती 3 इक्वेशन दिले. 3 इक्वेशन आपण मानलं बघा 2x प्लस 3y फर्स्ट इक्वेशन, दिस इज 7x प्लस 3y मायनस 2z इक्वल टू 8 सेकंड इक्वेशन, आणि 2x प्लस 3y प्लस लॅम्बडा z इक्वल टू म्यू थर्ड इक्वेशन. ओके. आता इथं बघा की त्यांनी काय विचारलं की नो सोल्युशन कधी असेल. बघा व्हॉट व्हॅल्यू ऑफ लॅम्बडा आणि म्यू साठी तुम्हाला नो सोल्युशन कधी असेल, युनिक सोल्युशन कधी असेल अँड इन्फिनाइट सोल्युशन कधी असेल. तर पहिलं काय सोल्युशन साठी आपल्याकडे सिस्टीम ऑफ काइंड ax इक्वल टू b आहे. हे आहे नॉन होमोजेनियस सिस्टीम ऑफ लिनियर इक्वेशन. बघा यासाठी तुम्हाला 2 आहे, एक तर सोल्युशन असेल किंवा एक तर सोल्युशन नसेल, नो सोल्युशन. त्याला आपण सोल्युशनला काय म्हणतो कन्सिस्टन्सी परत सांगतो. याला म्हणतो आपण रँक ऑफ ए इक्वल टू रँक ऑफ एस टू बी. बघा सोल्युशन साठी काय तुमच्याकडं रँक ऑफ ए इक्वल टू रँक ऑफ एस टू बी पाहिजे, आणि दुसरं आहे रँक ऑफ नो सोल्युशन साठी रँक ऑफ ए टू रँक ऑफ एस टू बी नॉट इक्वल टू पाहिजे. म्हणजे आर्ग्युमेंटेड मॅट्रिक्सची रँक आणि ए ची रँक जर इक्वल नसेल तर नो सोल्युशन. तर पहिली कंडिशन नो सोल्युशन म्हणजे काय आपल्याकडं रँक ऑफ ए इज नॉट इक्वल टू रँक ऑफ एस टू बी. देन आता बघा सोल्युशन जर असेल तर त्याचे 2 टाईप आहेत. एक काय तुमच्याकडं युनिक सोल्युशन आणि दुसरा आहे इन्फिनाइट सोल्युशन. इन्फिनाइट सोल्युशन बघा आता युनिक सोल्युशन कधी असतं रँक ऑफ ए इक्वल टू रँक ऑफ एस टू बी इक्वल टू तुमच्याकडे नंबर ऑफ व्हेरिएबल असेल. नंबर ऑफ व्हेरिएबल म्हणजे किती तुमच्याकडे अननोन्स आहेत तेवढी जर रँक असेल तर आपण युनिक सोल्युशन म्हणतो. रँक ऑफ ए इक्वल टू रँक ऑफ एस टू बी इक्वल टू आर लेस दॅन नंबर ऑफ व्हेरिएबल्स. बघा याचा मिनिंग काय होतो की तुमच्याकडे रँक ऑफ ए इक्वल टू रँक ऑफ एस टू बी आहे, पण तुमच्याकडे व्हेरिएबल किती आहे तेवढी जर रँक येत नसेल तर आपण म्हणतो इन्फिनाइट सोल्युशन. तर आपल्याकडे तिन्ही बघा पहिलं नो सोल्युशन साठी करायचं आहे म्हणजे रँक ऑफ ए इज नॉट इक्वल टू रँक ऑफ एस टू बी घ्यायचं आहे. परत युनिक सोल्युशन साठी काय घ्यायचं आपल्याला की रँक ऑफ ए इक्वल टू रँक ऑफ एस टू बी इक्वल टू नंबर ऑफ व्हेरिएबल. आणि थर्डला काय घ्यायचं युनिक सोल्युशन मध्ये रँक ऑफ ए इक्वल टू रँक ऑफ एस टू बी इक्वल टू आर, पण आपल्याकडे जेवढे व्हेरिएबल असतील त्याच्यापेक्षा कमी रँक घ्यायची. ठीक आहे. तर चला सॉल्व्ह करूया. बघा आपण याला सिस्टीम ऑफ लिनियर इक्वेशनला मॅट्रिक्स फॉर्म मध्ये मांडलं, मॅट्रिक्स फॉर्म मध्ये आला. आता बघा आपण रँक काढायची म्हणजे काय करतो आपण आर्ग्युमेंटेड मॅट्रिक्स. बघा आर्ग्युमेंटेड मॅट्रिक्स ए मॅट्रिक्स आणि बी मॅट्रिक्स आपण मिक्स केला. आता काय करतो आपण डायगोनल एलिमेंटच्या खालचे 0 डायगोनल एलिमेंट आहे, मग डायगोनल एलिमेंटच्या खालचे 0 बनवायचे आपल्याला. तर आपण काय करतो बघा या 7 ला 0 बनवायचं आहे, या 7 ला 0 बनवायचं आहे, या 2 ला 0 बनवायचं आहे आणि या 3 ला 0 बनवायचं आहे. तर पहिलं तुमच्याकडे काय येईल, चला आता आपल्याला काय करायचं आहे या 7 ला 0 बनवायचं. तर 7 कशामध्ये आहे तुमच्याकडे R2 मध्ये वापर करायचा आपल्याला R1 चा. बघा 7 च्या मल्टिपल मध्ये 2 आहे का नाही, तर आपण काय करतो याचं की इथं बघा तुमच्याकडे किती R2 किती आहे, R2 किती R2 आहे 7 सॉरी 7.
ठीक आहे. आता 7 आणि R1 वापर कशाच करायचा आपला R1 तो किती आहे 2. आपल्याला 0 आन्सर आणायचा तर आपण काय करू शकतो हा 2 जो आहे ना याला उलट करू शकतो काय की 7/2 करू शकतो कारण 2 गेट कॅन्सल आणि हा -1 असं पण आपण कॅल्क्युलेशन करू शकतो म्हणजे मानू शकतो. तर इथं काय आलं तुमच्याकडे R2 7/2 अपॉन R1 अँड आता परत सेम या 2 ला 0 बनवायचं दोन्ही पण 2 आहे तर R3 मायनस R1. आता कॅल्क्युलेशन केलं मी हे तर चला तर कॅल्क्युलेशन केलं बघा. पहिला वापरला आपण R2 7/2 इंटू R1 वापरल्यानंतर आता काय तुमच्याकडे बघा वापर केला याचं कॅल्क्युलेशन केलं मी तर कॅल्क्युलेशन काय आलं तुमच्याकडे 2 0 3 -15/2 आता R1 मध्ये नो चेंजेस -13/2 इंटू 9/2. आता याचं कॅल्क्युलेशन कसं करतो बघा R2 लिहून घेतला मी पहिला R2 किती आहे तुमच्याकडं 7 3 -2 आणि 8. ओके. आता आपल्याला काय करायचं आहे की R1 ला किती मल्टिप्लाय केलं मी 7/2 ने तर R2 किती तुमच्याकडे बघा 7/2 ने मल्टिप्लाय करा किती आहे तुमच्याकडं 2 इंटू 7/2 ने मल्टिप्लाय केलं मी इथं त्याच्यानंतर परत -7/2 ने मल्टिप्लाय केलं परत इथं किती तुमच्याकडं 3 इंटू त्याला किती मल्टिप्लाय केलं -7/2 ने मल्टिप्लाय केलं परत 2 इंटू लास्टला किती 5 इंटू याला किती मल्टिप्लाय केलं मी -7/2 ने आणि लास्टचा 8 ला किती तुमच्याकडं 9 इंटू -7/2 ने मल्टिप्लाय. आता मला कॅल्क्युलेशन करायचं आहे बघा कॅल्क्युलेशन कसं करतो एक करून दाखवतो तुम्हाला -2 कॅन्सल -7 + 7 किती 0 झाला. आता इथं कसं कॅल्क्युलेशन करणार आपण ऍडिशन करायची आपल्याला किती 3 प्लस किती 3 प्लस किती तुमच्याकडं 3 इंटू 2 किती -21/2 तर कॅल्क्युलेशन करा 2 इंटू बघा कॅल्क्युलेशन कसं केलं मी यांचं कॅल्क्युलेशन केलं परत किती 3 इंटू -7/2 म्हणजे 3 इंटू 7 -21/2 आणि हा 3 बरोबर ऍड करायचा आहे त्याच्या खाली काही म्हणजे 1 असतो क्रॉस मल्टिप्लिकेशन करा 2 इंटू 3 किती तुमच्याकडं 6 मायनस 1 इंटू -21 अपॉन 1 इंटू 2 तर किती -15/2 आलं का -15/2. अजून एक कॅल्क्युलेशन करतो -2 बघा -2 प्लस किती तुमच्याकडं याचं कॅल्क्युलेशन करा 5 इंटू -7 -35/2 तर कॅल्क्युलेशन करा बघा याच्या खाली काही म्हणजे 1 असतो तर -2 इंटू 2 किती -4 परत 1 इंटू -35 किती तुमच्याकडं -35 अपॉन 1 इंटू 2 बघा 1 इंटू 2 2 तर -4 -35 -39/2 आलं का -30/9. अशा पद्धतीने आपण कॅल्क्युलेशन करायचं. कॅल्क्युलेशन केल्यानंतर बघा ओव्हरऑल तुमच्याकडे हे आलं बघा डायगोनल एलिमेंटच्या खालचे 0 झाले तुमच्याकडे दिस झाले. आता आपल्याला काय करायचं आहे बघा की युनिक सोल्युशन कधी असतं पहिलं नो सोल्युशन कधी असतं की तुम्ही पहिलं बघा याची रँक पहिले घेतलं मी रँक हा तुमच्याकडे ए आहे आणि हा टोटल जो आहे एवढा पार्ट इथून इथपर्यंत एस टू बी आहे इथपर्यंत. तर पहिला नो सोल्युशन म्हणजे काय रँक ऑफ ए इज नॉट इक्वल टू रँक ऑफ एस टू बी म्हणजे काय करावं लागणार आता की मला काय करायचंय की दोन रँक इक्वल नकोय तर मग मी रँक ए इक्वल टू 2 घेतला रँक ऑफ ए टू बी 3 घेतला इक्वल आहे का रँक म्हणजे नो सोल्युशन. माझा रँक ऑफ ए इक्वल टू 2 आणायचंय मला तर 2 कधी येईल तुमच्याकडं की पहिला नंबर ऑफ नॉन झिरो रो दुसरा नंबर ऑफ नॉन झिरो रो आणि माझा हा तिसरा एलिमेंट जर 0 झाला तरच माझी रँक 2 येईल. मग तिसरा एलिमेंट कोण आहे तुमच्याकडे λ-5 = 0. आता चौथ्यावर काही गरज नाही म्यू मायनस हा आपल्याला पूर्णपणे आता बघा रँक ऑफ एस टू बी ची रँक किती आणायची 3 म्हणजे तुम्हाला हा पार्ट काय पाहिजे नॉट इक्वल टू 0 पाहिजे. जर हा 0 झाला तर रँक 2 येऊन जाईल म्हणून आपल्याकडे बघा हा जो एलिमेंट आहे तो कसा पाहिजे म्यू नॉट इक्वल टू 0. मग इथून बघा λ-5 इकडे आला प्लस झाला आणि हा -9 इकडे आला प्लस झाला मग लॅम्बडाची व्हॅल्यू 5 आणि म्यू ची व्हॅल्यू +9 नसेल तर आपण म्हणतो युनिक नो सोल्युशन. आता बघा युनिक सोल्युशन साठी काय कंडिशन आहे रँक ऑफ ए इक्वल टू रँक ऑफ एस टू बी इक्वल टू 3 पाहिजे का तर तुमच्याकडे व्हेरिएबल पण 3 आहे रँक पण 3 आणायची तर रँक 3 कधी येईल तुमच्याकडे इथं बघा रँक 3 कधी येईल की ज्यावेळेस तुमच्याकडे ए ची पण रँक 3 येईल ए ची रँक 3 कधी येईल बघा नंबर ऑफ नॉन झिरो रो 1 2 आणि हा तिसरा पण कधी येईल ज्यावेळेस हा नॉट इक्वल टू 0 असेल म्हणजे हा जर 0 झाला तर रँक 2 येऊन जाईल म्हणून हा जो एलिमेंट आहे तो नॉट इक्वल टू 0 पाहिजे तर आपली रँक 3 आली. मग रँक जर 3 यायचा असेल तर तुमच्याकडे λ-5 जो एलिमेंट तो कसा पाहिजे नॉट इक्वल टू 0. पुढचा काही असो
कारण जर हा जर नॉट इक्वल टू 0 झाला पुढचा 0 झाला तरी काही फरक पडत नाही. म्हणून तुमच्याकडे लॅम्बडा -5 इज नॉट इक्वल टू 0 फॉर युनिक सोल्युशन. मग हा -5 इकडे आला तर लॅम्बडा इज नॉट इक्वल टू 5 आणि म्यू ची व्हॅल्यू काही घेऊ काही फरक पडत नाही. आता इन्फिनाइट सोल्युशन मध्ये बघा, इन्फिनाइट सोल्युशन कधी राहतं तुमच्याकडं, हे दोन्हीचं रँक इक्वल आहे, दोन्हीची रँक इक्वल आहे, पण तुमच्याकडे नंबर ऑफ व्हेरिएबल पेक्षा कमी पाहिजे. नंबर ऑफ व्हेरिएबल जर 3 आहे तर आपला रँक जर 2 आणायचा असेल तर बघा या पार्टला पण मी 0 करतो, या पार्टला पण 0 करतो. मग बघा रँक ऑफ ए इथपर्यंत किती आली तुमच्याकडे 2 आणि हा पण 0 तर रँक ऑफ एस टू बी पण किती आली 0. म्हणजे हा पार्ट पण तुम्हाला 0 करायचा आहे आणि हा पार्ट पण 0 करायचा आहे तर तुम्हाला इन्फिनाइट सोल्युशन येऊन जाईल. तर इन्फिनाइट सोल्युशन साठी बघा लॅम्बडा -5 इक्वल टू पण 0 पाहिजे, म्यू -9 इक्वल टू पण 0 पाहिजे, तर लॅम्बडा इक्वल टू 5 आणि म्यू इक्वल टू 9. अशा पद्धतीने तुम्हाला लॅम्बडा आणि म्यूच्या व्हॅल्यू काढायचे आहे. आता पुढचा बघा क्वेश्चन नंबर 10 पाहूया आपण. तर क्वेश्चन नंबर 10 मध्ये काय, एक्झामाइन नॉन ट्रिव्हियल सोल्युशन फॉर द होमोजेनियस सिस्टीम ऑफ लिनियर इक्वेशन. आता नॉन ट्रिव्हियल म्हणजे काय, तुमच्याकडं ट्रिव्हियल म्हणजे काय की एक्सच्या व्हॅल्यू पूर्णपणे 0 आल्या, एक्स वाय झेड डब्ल्यू यांच्या सगळ्यांच्या व्हॅल्यू जर 0 आल्या तर आपण म्हणतो ट्रिव्हियल सोल्युशन. जर नॉन ट्रिव्हियल सोल्युशन म्हणजे काय, एक्सच्या व्हॅल्यू नॉट इक्वल टू 0 पाहिजे. मग आपण सोल्युशन काढायचं एक्झामाइन नॉन ट्रिव्हियल सोल्युशन. तर इथं बघा ट्रिव्हियल सोल्युशन म्हणजे काय, डिटर्मिनंट इक्वल टू नॉट इक्वल टू 0 आला तर आपण म्हणतो ट्रिव्हियल सोल्युशन, डिटर्मिनंट इक्वल टू 0 आला तर याला म्हणतो आपण नॉन ट्रिव्हियल सोल्युशन. पण आता 4x4 चा मॅट्रिक्स आहे तर आपल्याला त्याचा डिटर्मिनंट काढायला लागत तर खूप मोठं होईल, त्यापेक्षा आपण काय करू त्याला अप्पर ट्रायंग्युलर मॅट्रिक्स मध्ये कन्वर्ट करूया. तर अप्पर बघा या मॅट्रिक्स आहे याला आपण मॅट्रिक्स मध्ये कन्वर्ट केला सिस्टीम ऑफ लिनियर इक्वेशनला. पहिले तुमच्याकडे एक्स चा कोएफिशियंट, वाय चा, झेड चा आणि डब्ल्यू चा, हा एक्स मॅट्रिक्स व्हेरिएबलचा असतो आणि तुमच्याकडे जो बी असतो तो इक्वल टू 0. आता तुमच्याकडे सिस्टीम ऑफ लिनियर इक्वेशन काय झालं, होमोजेनियस सिस्टीम ऑफ लिनियर इक्वेशन. आता आपल्याला काय करायचं आहे की या मॅट्रिक्सला काय करायचं, आपल्याला रँक दाखवायचे. जर नॉन ट्रिव्हियल म्हणजेच काय की रँक ऑफ ए इज लेस इक्वल टू आर जर असेल लेस दॅन एन, म्हणजे आपल्याला काय करायचं आहे जी याची रँक येणार आहे ती आपल्या नंबर ऑफ व्हेरिएबल किती आहे 4 पेक्षा कमी रँक आली तर आपण म्हणतो नॉन ट्रिव्हियल सोल्युशन. म्हणजे आपल्याकडे नंबर ऑफ व्हेरिएबल 4 आहे पण आपली रँक जी आहे ती 4 पेक्षा कमी दाखवायची आहे. तर दाखवूया आपण इथं. चला पहिला आपण आर्ग्युमेंटरी मॅट्रिक्स काढला. आर्ग्युमेंटरी मॅट्रिक्स मध्ये ए हा ए मॅट्रिक्स एवढा आणि हा तुमच्याकडे बी, याचा 0ची घ्यायची गरज नाहीये तरी पण आपण घेऊन टाकूया. आता चला आपलं पहिलं काम काय आहे तुमच्याकडं की आपल्याकडे डायगोनल एलिमेंटच्या खालचे 0 बनवायचे. बघा डायगोनल एलिमेंट, डायगोनल एलिमेंटच्या खालचे 0 बनवायचे. पहिल्या पोझिशनला बघा 4 2 7 2 आहे. तर आपल्याला काय करायचं आता की या 4 च्या खालचे सगळे 0 बनवायचे, पण 4 चा वापर करून हा 7 0 बनवता येत नाही. मग आपण काय करूया, हा जो 4 आहे तो खाली आणतो मी 7 च्या जागी आणि हा 7 वरती घेऊन गेलो. म्हणजे काय केलं मी R1 इंटरचेंज R3. ओके, तर तुम्ही असं पण करू शकता फर्स्ट पोझिशनला 1 आणा, 1 आणलं तर तुमच्याकडे 0. आता इथे बघा 7 आला फर्स्ट पोझिशनला तर आपण 7 चा वापर करून बाकी खालचे 0 बनवू शकतो. तर इथं काय तुमच्याकडे या 7 ला 1 आणायचंय तर पहिली गोष्ट काय करा 7 ला 1 आणून टाका म्हणजे तुमचं इझी होऊन जाईल. मग 7 ला 1 कसं आणू शकतो मी, R1 चेंजेस वापर करूया कोणाचा R2 चा. आता R1 किती आहे तुमच्याकडे 7 आणि R2 किती आहे तुमच्याकडे 2. मला 1 आन्सर आणायचं म्हणजे आपलं कॅल्क्युलेशन सेम जाईल. जर मी याला 3 ने मल्टिप्लाय केला तर हा 7 आहे आणि हा किती होऊन जाईल 6. जर मी मायनस केला तर हा आन्सर येतो 1. म्हणजेच काय करू शकतो मी -3 ने मल्टिप्लाय करू शकतो R2 ला. तेच केलं इथं काय R1 - 3 इंटू R2. मग जर मी R2 ला 3 ने मल्टिप्लाय केला तर आपल्याकडे R1 फर्स्ट पोझिशनला 1 आला. म्हणजे आपलं कॅल्क्युलेशन सोपं जातं. बघा 1 चा वापर करून आपल्याला खालचे 0 बनवायचे. ठीक आहे, तर बघा पहिला R2 ला 0 बनवायचा आहे तर R2 चेंजेस 2 इंटू R1. तर 4 ला 0 बनवायचा आहे R3 चेंजेस -4 R1. परत R4 ला 0 बनवायचं आहे तर PD R4 - 2 R1. म्हणजे R1 चा वापर करून आपल्याला हे 0 बनवले. आता हे कॅल्क्युलेशन आपण भरपूर पाहिलंय. तर पहिला काय तुमच्याकडे R1 हा R2 R3. पहिला कॅल्क्युलेशन मध्ये काय तुमच्याकडे R1 ला किती मल्टिप्लाय करा -2 ने आणि ऍड करा R2 बरोबर. केलं आपण R2 बरोबर ऍड. परत सेम R1 ला किती मल्टिप्लाय करा -4 ने आणि ऍड करा R3 बरोबर. केलं ऍड. परत सेम तुमच्याकडे काय ना R2 ला -2 ने मल्टिप्लाय करा आणि ऍड करा. तर हा आला तुमच्याकडे मॅट्रिक्स. आता सेम आपल्याला काय करायचंय बघा डायगोनल एलिमेंट बनवायचंय. तर डायगोनल म्हणजे 1 च्या खालचे 0
आता आपल्याला काय करायचं, या 21च्या खालचे 0 बनवायचे. मग 21च्या खालचे 0 कसे बनेल आपल्याला बघा, 21च्या खालचे कसे 0 बनेल, जर मी आता बघा 21च्या मल्टिपल मध्ये 7 आहे, 35च्या मल्टिपल मध्ये 7 आहे. जर मी हा 7 उचलून जर इथं टाकला तर मग त्याचा वापर करून आपण खालचे 0 बनवू शकतो. मग मी काय केलं, इंटरचेंज बघा, हा कशामध्ये होता R2 मध्ये आणि हा 7 R4 मध्ये होता. मग मी काय केलं, R2 इंटरचेंज R4 केला. त्याला आपण असं पण लिहू शकतो R2 4. का, कारण 7च्या मल्टिपल मध्ये 21 आहे आणि 35 आहे. बघा आलं का खाली इंटरचेंज केल्यानंतर. मग आता या 7चा वापर करून मी हा 35 0 करू शकतो आणि हा 21 0 करू शकतो. ठीक आहे. मग काय तुमच्याकडं हा R3 आहे. बघा R3 वापर करायचा आहे मला कुणाचा, R2 चा. तर प्लस 7 पण प्लस आहे, 35 पण प्लस आहे, तर मला -5 घ्यावं लागेल. 7 5 35. अँड आता सेम R4 चेंजेस, R4 वापर करायचा आहे मला R2 चा. 21 आहे, 21 ला कितीने मल्टिप्लाय करू म्हणजे 7 ला कितीने मल्टिप्लाय करू म्हणजे माझं 21 होईल -3. आला आपल्याकडे हे बघा R3 × -5 R2 आणि R4 × -3 R2. हे कॅल्क्युलेशन केलं तर तुमच्याकडे किती आला, 1 0 0 परत 7च्या खालचे 0. बघा डायगोनल एलिमेंटच्या खालचे 0 झाले. आता आपल्याला काय करायचं आहे की या डायगोनल एलिमेंटच्या खालचे 0 बनवायचे. तर आपण 0 कसं बनवू शकतो इथं, की जर मी R3 ला इथं 3 ने डिवाइड केला, 3 ने डिवाइड केलं तर किती तुमच्याकडे 3 ने डिवाइड करा, कारण 3 याला पण भाग जातो 3 ने, याला पण 3 ने भाग जातो. का केलं मी, कारण मला या 26 ला 0 बनवायचंय. तर मग 39च्या भागात 26 नाहीच आहे. मग बघूया आपण त्याला कमी करून. मग जर 39 ला म्हणजे 3 ने भाग दिला तर तुमच्याकडे किती राहतो, -30. आता -13चा वापर करून आपण 26 0 करू शकतो. मग कसं, तुमच्याकडं हा आहे R3 आणि हा आहे R4. बघा दोन्ही जर मायनस असेल तर आपण मायनस घेतो, म्हणून मायनस घेतला आपण. आता किती तुमच्याकडे -2 × 13 ला किती मल्टिप्लाय करून मध्ये 26 येईल, 2 ने मल्टिप्लाय केलं तर इथं बघा R3 ला किती मल्टिप्लाय केलं आपण -2 ने आणि R4 बरोबर ऍड केला तर करा इथं 0 आला. आता इथं आपल्याकडे आला मॅट्रिक्स, बघा डायगोनल एलिमेंट 0 आला, डायगोनल एलिमेंट खालचे 0 आले. आता डायगोनल एलिमेंटच्या खालचे 0 आले तर आपण रँक काढणार आहे. तर बघा रँक ऑफ A इक्वल टू किती आले तुमच्याकडे, नंबर ऑफ नॉन झिरो 1 2 आणि 3. 4 आले का, नाही. मग आपल्याकडे रँक ऑफ A इक्वल टू किती आला, रँक ऑफ A/B इक्वल टू किती 3. पण आपल्याकडे नंबर ऑफ व्हेरिएबल किती आहे, 3. बघा नंबर ऑफ व्हेरिएबल किती आहे तुमच्याकडं, 4 नंबर ऑफ व्हेरिएबल आहे. रँक तुमच्याकडे 3 आली, म्हणजेच तुमच्याकडे काय आलं, रँक ऑफ A इक्वल टू 3 लेस दॅन 4. म्हणजे जेवढे व्हेरिएबल आहे तेवढी रँक नाही आली, तर आपण मला म्हणतो इट हॅज अ इन्फिनाइट सोल्युशन. इन्फिनाइट सोल्युशन याला दुसरं नाव आहे इट हॅज अ नॉन ट्रिवियल सोल्युशन. काय तुमच्याकडे, नॉन ट्रिवियल सोल्युशन. दुसरं नाव याला इट हॅज अ नॉन झिरो सोल्युशन. नॉन झिरो सोल्युशन एवढं मिनिंग होतं. आता आपण काढून घेऊया. बघा जिथून आपण रँक काढतो ना त्या मॅट्रिक्सला परत लिहून टाकायचं. तर पहिला इक्वेशन लिहून काढला आपण, x - 9y - z इक्वल टू z प्लस w इक्वल टू 0. परत 7y बघा 0x आहे तर नाही आहे तिथं, 7y प्लस 9z इक्वल प्लस 6w इक्वल टू 0 -13z - 11w इक्वल टू 0. इक्वेशन नंबर 4. तर बघा रँक ऑफ A to B याला 3 लेस दॅन 4, नंबर ऑफ व्हेरिएबल 4 होते. तर दॅट मीन्स आपल्याकडे काय की फ्री व्हेरिएबल किती येईल तुमच्याकडे, की नंबर ऑफ व्हेरिएबल 4 आहे, रँक किती आली 3, तर किती 1. तर टोटली इंडिपेंडेंट व्हेरिएबल फ्री व्हेरिएबल किती तुमच्याकडे 1. तर आपण एका व्हॅल्यूची पुट करूया. आता येऊया आपण लास्टच्या इक्वेशन मध्ये, काय तुमच्याकडे -13z - 11w इक्वल टू 0. तर -13z इक्वल टू प्लस 11w. ठीक आहे. आता इथं बघा 11w, z इक्वल टू 11 अपॉन हा -13 अपॉन w आलं. आता बघा w ची व्हॅल्यू कशामध्ये आली, z मध्ये. तर w इक्वल टू आपण अल्फा पुट करू शकतो. काय पुट केलं मी, w इक्वल टू अल्फा पुट केलं तर काय तुमच्याकडे z इक्वल टू -11 अपॉन 13 अल्फा. बघा w ची व्हॅल्यू भेटली आपल्याला, z ची व्हॅल्यू भेटली. आता आपल्याला x आणि y ची व्हॅल्यू काढायची. मग x आणि y ची व्हॅल्यू कशी काढू आपण, बघा इथं तुम्हाला z ची व्हॅल्यू भेटलेली आहे, w ची व्हॅल्यू भेटलेली आहे, तर इथून तुम्ही y ची व्हॅल्यू काढू शकता. मग मी काय करणार, z ची व्हॅल्यू आणि w ची व्हॅल्यू इक्वेशन नंबर 3 मध्ये पुट केली. तर इथं पुट केली बघा. तर पुट केल्यानंतर काय तुमच्याकडं
इथं पुट Z इक्वल टू 11/W आणि W ची व्हॅल्यू आपण अल्फा पुट केली तर 7y 99/13 अल्फा प्लस 6 अल्फा इक्वल टू 7y इक्वल टू दिस, याला कॅल्क्युलेशन केलं 7y इक्वल टू 99 - 78/13 अल्फा, तर y इक्वल टू किती आला तुमच्याकडे 3/13 अल्फा. बघा हे आलं तुमच्याकडे कशाची व्हॅल्यू, y ची व्हॅल्यू आली, कॅल्क्युलेशनचा पार्ट आहे. या इक्वेशन मध्ये पुट केलं आपण. हे पुट केल्यानंतर बघा आता आपल्याकडे y ची व्हॅल्यू भेटली, z ची व्हॅल्यू भेटली, w ची व्हॅल्यू. इक्वेशन नंबर 2 मध्ये पुट करा सगळ्या व्हॅल्यू आणि आपल्याला कशाची व्हॅल्यू काढायची, x ची व्हॅल्यू. तर मग बघा पुट y इक्वल टू दिस, z इक्वल टू दिस आणि w इक्वल टू दिस इक्वेशन नंबर 1 मध्ये पुट केलं. 1 मध्ये पुट केल्यानंतर x इक्वल टू 9 इंटू बघा y ची व्हॅल्यू पुट केली, नंतर z ची व्हॅल्यू आणि w ची व्हॅल्यू. हे सगळं कॅल्क्युलेशन केलं बघा, अल्फा अल्फा कॅल्क्युलेशन केलं. कॅल्क्युलेशन केल्यानंतर तुमच्याकडे काय आला, हा x ची व्हॅल्यू आली. x ची व्हॅल्यू किती आली तुमच्याकडे 3/13 अल्फा. मग तुमच्याकडे x इक्वल टू काय असतो, x y z w. x ची व्हॅल्यू आली, y ची z ची आणि w ची. अल्फा बाहेर काढला, अल्फाला तुमच्याकडे काय चॉईस आहे, इन्फिनाइट चॉईस आहे, म्हणून आपण काय म्हणतो याला इन्फिनाइट सोल्युशन. ठीक आहे. आता हे कॅल्क्युलेशनचा पार्ट आहे लास्टचा, तुम्ही कॅल्क्युलेशन करू शकता कारण आपले याच्यावर भरपूर व्हिडिओ झालेत कॅल्क्युलेशनवर. अशा पद्धतीने आपला हा प्रॅक्टिकल नंबर 5 इथे संपला आहे. आता आपण पाहूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये प्रॅक्टिकल नंबर 6. थँक्यू सो मच.